नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जी.के. व्हॅली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका, पर्यवेक्षिका आणि सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत। मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल। चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1। टीटी लस गर्भवती महिलांना किती वेळा दिली जाते? ऑप्शन आहे ए 1 वेळा, बी 2 वेळा, सी 3 वेळा, डी गरजेनुसार। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 2 वेळा। टीटी लस गर्भवती महिलांना 2 वेळा दिली जाते। आता यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2। PCV लस कोणत्या आजारास प्रतिबंध करते? ऑप्शन आहे ए निमोनिया, बी मलेरिया, सी क्षय, डी कावीळ। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए निमोनिया। PCV लस निमोनिया या आजारास प्रतिबंध करते। आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 3। हेपॅटायटिस बी लसीचे किती डोस घेतले जातात? ऑप्शन आहे ए 1, बी 2, सी 3, डी 4। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 3। हेपॅटायटिस बी लसीचे 3 डोस घेतले जातात। आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया। प्रश्न क्रमांक 4। संगणकाच्या मेमरीचे प्रकार कोणते आहेत? ऑप्शन आहे ए रॅम आणि रोम, बी CPU आणि मॉनिटर, सी हार्ड डिस्क आणि पेन ड्राईव्ह, डी प्रिंटर आणि स्कॅनर। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए रॅम आणि रोम। संगणकाच्या मेमरीचे रॅम आणि रोम हे 2 प्रकार आहेत। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5। Ctrl+P हा शॉर्टकट कशासाठी वापरला जातो? ऑप्शन आहे ए कॉपी करण्यासाठी, बी प्रिंट करण्यासाठी, सी पेस्ट करण्यासाठी, डी फाईल सेव्ह करण्यासाठी। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रिंट करण्यासाठी। Ctrl+P हा शॉर्टकट प्रिंट करण्यासाठी वापरण्यात येतो। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6। संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये माहिती कशाच्या स्वरूपात संग्रहित होते? ऑप्शन आहे ए नंबर्स, बी टेक्स्ट, सी बायनरी कोड 0 आणि 1, डी अल्फाबेट्स। तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बायनरी कोड 0 आणि 1। संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये माहिती बायनरी कोडच्या स्वरूपात संग्रहित होते। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7। स्तनपान न करणाऱ्या मुलांसाठी कोणता सर्वोत्तम पर्याय आहे? ऑप्शन आहे ए गाईचे दूध, बी बकरीचे दूध, सी फॉर्म्युला दूध, डी पाणी आणि साखर मिश्रण। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी फॉर्म्युला दूध। स्तनपान न करणाऱ्या मुलांसाठी फॉर्म्युला दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे। आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8। मिड डे मील योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? ऑप्शन आहे ए गरीब विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवणे, बी मुलांना मोफत शिक्षण देणे, सी शाळेत येणाऱ्या मुलांना पोषण आहार देणे, डी आरोग्य तपासणी करणे। उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी शाळेत येणाऱ्या मुलांना पोषण आहार देणे। मिड डे मील या योजनेचा मुख्य उद्देश आहे शाळेत येणाऱ्या मुलांना पोषण आहार देणे। आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9। पूरक पोषण आहारात कोणते पोषक घटक असणे आवश्यक आहे? ऑप्शन आहे ए फक्त कर्बोदके,
बी फक्त प्रथिने, सी जीवनसत्वे आणि खनिजे, डी वरील सर्व. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. पूरक पोषण आहारात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे ही सर्व घटक असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10. ICDS योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत चालते? ऑप्शन आहे ए आरोग्य मंत्रालय, बी महिला आणि बाल विकास मंत्रालय, सी शिक्षण मंत्रालय, डी सामाजिक न्याय मंत्रालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी महिला आणि बाल विकास मंत्रालय. ICDS योजना महिला आणि बाल विकास मंत्रालया अंतर्गत चालते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 11. अंगणवाडी सेविकेसाठी प्रशिक्षण कोणत्या संस्थेमार्फत दिले जाते? ऑप्शन आहे ए NIPCCD, बी NCERT, सी WHO WHO, डी UNESCO. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए NIPCCD. अंगणवाडी सेविकेसाठी प्रशिक्षण NIPCCD या संस्थेमार्फत दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 12. ICDS अंतर्गत बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोणती प्रमुख योजना कार्यरत आहे? ऑप्शन आहे ए मिशन इंद्रधनुष, बी राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, सी पोषण अभियान, डी जननी सुरक्षा योजना. तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण अभियान. ICDS अंतर्गत बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी पोषण अभियान ही प्रमुख योजना कार्यरत आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. अंगणवाडी सेविकेचा किमान शिक्षण स्तर कोणता असावा? ऑप्शन आहे ए 10वी उत्तीर्ण, बी 12वी उत्तीर्ण, सी पदवीधर, डी कोणतीही मर्यादा नाही. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 12वी उत्तीर्ण. अंगणवाडी सेविकेचा किमान शिक्षण स्तर 12वी उत्तीर्ण इतका असावा. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. अंगणवाडी केंद्रावर दररोज किती तास सेवा दिली जाते? ऑप्शन आहे ए 3 तास, बी 4 तास, सी 6 तास, डी 8 तास. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 6 तास. अंगणवाडी केंद्रावर दररोज 6 तास सेवा दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15. अंगणवाडी सेविकेला मासिक मानधन कोण पुरवते? ऑप्शन आहे ए राज्य सरकार, बी केंद्र सरकार, सी स्थानिक नगरपालिका, डी ए आणि बी दोन्ही. तर आपले उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी दोन्ही. अंगणवाडी सेविकेला मासिक मानधन राज्य सरकार आणि केंद्र सरकार हे दोन्ही पुरवतात. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी दोन्ही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. कोणती लस 10 वर्षाच्या मुलांना दिली जाते? ऑप्शन आहे ए BCG, बी TT, सी OPV, डी MMR. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी TT. TT ही लस 10 वर्षाच्या मुलांना दिली जाते. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 17. पेंटाव्हॅलेंट लसीमध्ये एकूण किती आजारांपासून संरक्षण मिळते? ऑप्शन आहे ए 2, बी 3, सी 5, डी 7. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 5. पेंटाव्हॅलेंट लसीमध्ये 5 आजारांपासून संरक्षण मिळते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया. प्रश्न क्रमांक 18. रोटाव्हायरस लस कोणत्या आजारावर प्रभावी आहे? ऑप्शन आहे
ए. डायरिया, बी. मलेरिया, सी. गोवर, डी. टायफॉइड. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. डायरिया. रोटाव्हायरस लस डायरिया या आजारावर प्रभावी आहे. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. IP ॲड्रेस म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. संगणकाचा नाव, बी. इंटरनेट नेटवर्कचा पत्ता, सी. फोल्डर नाव, डी. संगणकाचा प्रकार. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. इंटरनेट नेटवर्कचा पत्ता. IP ॲड्रेस म्हणजे इंटरनेट नेटवर्कचा पत्ता. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणता ईमेल सेवा प्रदाता नाही? ऑप्शन आहे ए. जीमेल, बी. याहू, सी. फेसबुक, डी. आउटलुक. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. फेसबुक. फेसबुक ईमेल सेवा प्रदाता नाही. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. Ctrl+Z हा शॉर्टकट कशासाठी वापरला जातो? ऑप्शन आहे ए. सेव्ह करण्यासाठी, बी. अंडू करण्यासाठी, सी. डिलीट करण्यासाठी, डी. प्रिंट करण्यासाठी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. अंडू करण्यासाठी. Ctrl+Z हा शॉर्टकट अंडू करण्यासाठी वापरला जातो. आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 22. भारत सरकारने राष्ट्रीय पोषण अभियान कोणत्या वर्षी सुरू केले? ऑप्शन आहे ए. 2015, बी. 2017, सी. 2018, डी. 2019. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 2018. भारत सरकारने 2018 या वर्षी राष्ट्रीय पोषण अभियान सुरू केले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. बालकांना पुरेसा आयर्न मिळावा म्हणून कोणता आहार द्यावा? ऑप्शन आहे ए. दूध आणि दही, बी. हिरव्या पालेभाज्या आणि गूळ, सी. बटर आणि चीज, डी. साखर आणि तांदूळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. हिरव्या पालेभाज्या आणि गूळ. बालकांना पुरेसा आयर्न मिळावा म्हणून हिरव्या पालेभाज्या आणि गूळ हा आहार द्यावा. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. विटॅमिन एचा मुख्य स्रोत कोणता आहे? ऑप्शन आहे ए. दूध आणि अंडी, बी. फळे आणि भाज्या, सी. मासे आणि मटण, डी. गहू आणि ज्वारी. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. दूध आणि अंडी. विटॅमिन एचा मुख्य स्रोत दूध आणि अंडी हा आहे. आता यानंतरचा पुढील आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक 25. ICDS अंतर्गत कोणत्या वयोगटातील मुलांना सेवा दिली जाते? ऑप्शन आहे ए. 0 ते 3 वर्षे, बी. 0 ते 6 वर्षे, सी. 3 ते 6 वर्षे, डी. 6 ते 10 वर्षे. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 0 ते 6 वर्षे. ICDS अंतर्गत 0 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना सेवा दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. जननी सुरक्षा योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन आहे ए. शिक्षण, बी. आरोग्य, सी. रोजगार, डी. शेती. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. आरोग्य. जननी सुरक्षा योजना आरोग्य या क्षेत्राशी संबंधित आहे. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? ऑप्शन आहे ए. 2000, बी. 2005, सी. 2010, डी. 2015. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. 2005. राष्ट्रीय आरोग्य अभियान NHM 2005 या वर्षी सुरू करण्यात आले. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे
प्रश्न क्रमांक 28. अंगणवाडीत मुलांना कसे शिक्षण दिले जाते? ऑप्शन आहे ए. खेळाच्या माध्यमातून, बी. पुस्तकाच्या माध्यमातून, सी. परीक्षा घेऊन, डी. फक्त चित्रे दाखवून. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. खेळाच्या माध्यमातून. अंगणवाडीत मुलांना खेळाच्या माध्यमातून शिक्षण दिले जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. अंगणवाडी केंद्राच्या कार्यपद्धतीमध्ये कोणते प्रमुख घटक आहेत? ऑप्शन आहे ए. बालविकास, बी. माता व बाल आरोग्य, सी. पोषण आणि शिक्षण, डी. वरील सर्व. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. वरील सर्व. अंगणवाडी केंद्राच्या कार्यपद्धतीमध्ये बालविकास, माता व बाल आरोग्य, पोषण आणि शिक्षण हे प्रमुख घटक आहेत. त्यामुळे आपले उत्तर होईल ऑप्शन डी. वरील सर्व. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे NFHS कोणत्या संस्थेमार्फत घेतला जातो? ऑप्शन आहे ए. WHO, बी. ICMR, सी. नीती आयोग, डी. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय या संस्थेमार्फत घेतला जातो. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना किती मदत दिली जाते? ऑप्शन आहे ए. 3,000 रुपये, बी. 5,000 रुपये, सी. 6,000 रुपये, डी. 7,000 रुपये. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. 6,000 रुपये. मातृत्व वंदना योजना अंतर्गत गरोदर महिलांना 6,000 रुपये इतकी मदत दिली जाते. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. बाल आरोग्य पोषण अभियान कोणत्या राज्याने सुरू केले? ऑप्शन आहे ए. महाराष्ट्र, बी. गुजरात, सी. मध्य प्रदेश, डी. केरळ. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. मध्य प्रदेश. बाल आरोग्य पोषण अभियान मध्य प्रदेश या राज्याने सुरू केले. आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. गर्भसंस्कार म्हणजे काय? ऑप्शन आहे ए. गर्भवती महिलांसाठी पौष्टिक आहार, बी. गर्भधारणेसाठी लागणारी औषधे, सी. गर्भातील बाळाचे मानसिक आणि शारीरिक विकासासाठी तंत्र, डी. नवजात बाळाच्या काळजीसाठी योजना. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी. गर्भातील बाळाचे मानसिक आणि शारीरिक विकासासाठी तंत्र. आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. अंगणवाडी सेविका निवड प्रक्रिया कोण ठरवते? ऑप्शन आहे ए. केंद्र सरकार, बी. राज्य सरकार, सी. जिल्हा परिषद, डी. ग्रामपंचायत. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. राज्य सरकार. अंगणवाडी सेविका निवड प्रक्रिया राज्य सरकार ठरवते. आता यानंतरचा पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. कायद्याने महिलांना सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार कोणत्या कायद्यात दिला आहे? ऑप्शन आहे ए. मातृत्व लाभ कायदा, बी. वैद्यकीय गर्भपात कायदा MTP ॲक्ट, सी. पोक्सो कायदा, डी. IPC 312. उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी. वैद्यकीय गर्भपात कायदा MTP ॲक्ट. कायद्याने महिलांना सुरक्षित गर्भपात करण्याचा अधिकार वैद्यकीय गर्भपात कायदा या कायद्यात दिला आहे. चला तर मित्रांनो, जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन अभ्यासाचे व्हिडिओ भेटत राहतील.